या मतदारसंघाचे आमदार आपल्याला आडवाडवी करतात। या आमदारांचा ताईसाहेब स्वभावच असा आहे की ते उलटं करायचं। आपण सर्वांनी त्यांना किती मदत केलेली आहे हे विसरलेत। आदरणीय लोकनेत्या पंकजाताईंच्या आदेशावरून मी स्वतः आपल्या सर्वांबरोबर विधानसभेमध्ये 3 वेळेस बसलेलो आहे, 3 वेळेस बैठका केल्यात आणि मी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून त्या आमदारांना आव्हान करतो की आदरणीय लोकनेत्या पंकजाताई मुंडेंनी जर वाकडं बोट केलं असतं तर तुम्हाला या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला असता। आपल्या सर्वांना माहिती आहे की हा जो प्रोग्राम सुरू आहे, कार्यक्रम सुरू आहे SRIचा मतदार पुनर्निरीक्षण, यासाठी आपल्याला आदरणीय ताईसाहेब आणि राणेसाहेब हे विस्तृत असं मार्गदर्शन करणार आहेत। आपल्याला कार्यकर्त्यांना अनेक गोष्टी या येणाऱ्या दिवसामध्ये करायच्या आहेत। माधव तात्यांनी सांगितलं की आपल्याला कामांसाठी अडचण येतात। या मतदारसंघाचे आमदार आपल्याला आडवाडवी करतात। या आमदारांचा ताईसाहेब स्वभावच असा आहे की ते उलटं करायचं। त्यामुळे त्यांच्याकडून फार अपेक्षा करू नका। आपण सर्वांनी त्यांना किती मदत केलेली आहे हे विसरलेत। आदरणीय लोकनेत्या पंकजाताईंच्या आदेशावरून मी स्वतः आपल्या सर्वांबरोबर विधानसभेमध्ये 3 वेळेस बसलेलो आहे, 3 वेळेस बैठका केल्यात आणि मी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून त्या आमदारांना आव्हान करतो की आदरणीय लोकनेत्या पंकजाताई मुंडेंनी जर वाकडं बोट केलं असतं तर तुम्हाला या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला असता। परंतु आमचे नेते अशा नाही आहेत। त्यांनी आदेश दिला होता, सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की आपल्याला युतीचा धर्म पाळायचा आहे आणि तो युतीचा धर्म आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पाळलेला आहे। आणि जर आपल्याला बघायचंच असेल तर 2029च्या निवडणुकीमध्ये तुम्हाला या ठिकाणी जमिनीवर आसमान दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत। या जिल्ह्यामध्ये लोकनेत्या पंकजाताई ज्यावेळेस एखादी गोष्ट ठरवतात ते निश्चित होते। त्यांच्याकडे जादूची कांडीच आहे हे नक्की एकदा आपल्याला माहिती आहे। या ठिकाणी बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु आपल्याला संघटनात्मक दृष्ट्या काम करायचं आहे, आपलं संघटन वाढवायचं आहे। ज्यावेळेस आपलं संघटन मजबूत असेल त्यावेळेसच आपण कुणालाही आपण आसमान दाखवू शकतो। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीचं या माजलगावमध्ये संघटन मोठ्या प्रमाणात उभं करायचं आहे आणि आपल्याला आपली ताकद दाखवायची आहे। मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आज आणीबाणीचा 25 जून हा आणीबाणी दिवस आहे। या काँग्रेसच्या माध्यमातून या देशावर लोकशाहीची गळा घोटण्याचं काम केलं आणि 25 जून 1975ला आणीबाणी लावली होती। आपल्याला या ठिकाणी मुंडे साहेबांचं स्मरण केल्याशिवाय राहत नाही। मी नेहमी सांगत असतो की मुंडे साहेब आमच्यासाठी आदर्श का आहेत? ते उपमुख्यमंत्री होते म्हणून नाही, ते या राज्याचे मोठे नेते होते म्हणून नाही, तर त्यांनी आमच्या असंख्य तरुणांना एक आदर्श घालून दिला की विचारावर कसं चाललं पाहिजे। 1975ला वयाचं 24-25 वर्ष असेल त्यांचं वयाचं, परंतु साहेबांनी एका विचारासाठी 19 महिने जेलमध्ये काढले होते। त्यावेळेस तर आपल्यासारख्याला आज जरी आपल्याला वाटतं की काम मिळेल, धाम मिळेल, पद मिळेल, परंतु त्यावेळेस काहीही नव्हतं। फक्त त्यावेळेस विचार आणि विचार होता। अशा मुंडे साहेबांचे आपण वारसदार आहोत, अशा मुंडे साहेबांचे आपण कार्यकर्ते आहोत। त्यामुळे आपल्याला कोणाच्या दारात कामासाठी जायची गरज नाही। अजून 3 वर्ष थांबू, पण या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा आमदार असेल आणि कमळ फडकलेला असेल त्यावेळेसच आम्ही काम करू, एवढंच मी या निमित्ताने सांगतो। उद्या मन की बातचा कार्यक्रम आहे। प्रत्येकाला मी विनंती करेन की प्रत्येकाने आपल्या बूथवर मन की बातचा कार्यक्रम करायचा आहे। मन की बातसाठी फार काही लागत नाही। आपण जिथे बसलेलो आहोत तिथेच मोबाईल लावा, तिथे मन की बातचा कार्यक्रम करा, सरळ ॲपवर अपलोड करा। छोटे छोटे गोष्टी आहेत, आपल्याला त्यासाठी फार मोठा पैसा लागत नाही, त्या मोठ्यासाठी काही गोष्टी लागत नाहीत। परंतु या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण ज्यावेळेस आपलं काम करू त्यावेळेस निश्चितपणे पार्टी आपल्याला नक्की लक्ष ठेवेल, आपली दखल घेतली जाईल, एवढं या निमित्ताने सांगतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।